एक 48 वर्षीय पुरुष हा त्याच्या बायकोसोबत भांडणं झाल्यामुळं थोडा ताणामध्ये होता, त्याला थोडं टेन्शन आलं होतं। मग याच टेन्शनमध्ये त्यानं त्याच्या बायकोला फोन केला आणि सांगितलं की मी विष प्राशन करतोय, विष पितोय, मी आता या जगामध्ये राहणार नाही, मी हे जग सोडून जात आहे, असा फोन त्यानं त्याच्या बायकोला केला आणि त्याने फोन कट केला। आता त्याच्या बायकोनं हे सगळं ऐकून तिला सुद्धा एक धक्का बसला आणि तिनं सगळं काही जे घडलंय ते तिच्या जवळच्या लोकांना सांगितलं आणि ते जवळचे लोक तात्काळ तिच्या नवऱ्याची मदत करण्यासाठी तिच्या घराच्या स्थळी पोहोचले। पण जोपर्यंत त्या घरचे तिथं पोहोचले होते तोपर्यंत तो औषध पिऊन मोकळा झालेला होता। लोकांनी जेव्हा त्याला उचललं, सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेलं, तेव्हा उपचारादरम्यान त्याचा तिथंच मृत्यू झाला, त्याचं निधन झालं। मग ही एक आत्महत्या होती, त्यानं स्वतः केलेली आत्महत्या होती, म्हणूनच याची पोलीस केस रजिस्टर झाली। तिथं पोलिसांना सुद्धा बोलवण्यात आलं आणि मग सगळी काही माहिती समोर आली की या व्यक्तीनं नेमकी आत्महत्या का केली होती, त्याचं त्याच्या बायकोसोबत नेमकं काय घडलं होतं आणि त्यानं एवढ्या टोकाचा निर्णय का घेतला होता, काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी स्पष्ट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता एक जो 48 वर्षीय पुरुष आहे त्याचं नाव आहे रवी। रवी नावाचा पुरुष, याचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं, म्हणजे सुमारे 20 वर्षापूर्वी याचं लग्न एका महिलेसोबत झालं होतं। पण संसार त्याचा काही दीर्घकाळ टिकला नाही। या संसारादरम्यान त्याची बायको अचानक निधन पावते, तिचं दुःखद निधन होतं। मग निधन झाल्यानंतर त्याला कुठलंही मूलबाळ नव्हतं, काही नव्हतं। लग्नाच्या सुरुवातीलाच त्याची बायको मरून गेली, मग तो एकटाच जीवन जगत होता। मग बघता बघता बरेच दिवस निघून गेल्यानंतर त्याचं लग्नाचं वय सुद्धा निघून गेलेलं नव्हतं, म्हणून त्यानं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला। पण याचं पहिलं लग्न झालेलं आहे, त्याची बायको वारलेली आहे, म्हणून त्याला समाजामध्ये कोणी दुसरी मुलगी सुद्धा देत नव्हतं। ते लग्नासाठी मुलीची तलाश करत होता। मग हे सगळं करत असतानाच त्याला एका महिलेशी त्याचं जमतं आणि मग तो त्या महिलेसोबत लग्न करतो। त्या महिलेचं नाव असतं शांती। आता हा रवी शांतीसोबत लग्न करतो, पण त्या शांतीला अगोदरच एक 4 वर्षाचा मुलगा असतो आणि मग हा रवी तिच्या मुलासोबत तिला ॲक्सेप्ट करतो, तिच्यासोबत सुखाचा संसार चालू करतो। बघता बघता या दोघांचा संसार सुखात चालतो। अनेक वर्ष निघून जातात आणि बरेच वर्ष निघून गेल्यानंतर तो जो मुलगा आहे तो मोठा होतो आणि मग त्या मुलाचं लग्न हे दोघंजण अगदी थाटामाटात लावून देतात। जरी तो सावत्र मुलगा असला तरीसुद्धा तो बाप त्याला तेवढाच जीव लावायचा। आता त्याचं लग्न लावून दिल्यानंतर घर चालवायचं आहे, घरातल्या सगळ्या काही गोष्टी आहेत। मग ती घरी आलेली सून आहे, तिच्यासोबत सुद्धा चांगली वागणूक हे दोघंही तिला द्यायचे आणि मग त्याचा जो असणारा मुलगा आहे तो कामानिमित्त दिल्लीला जायचा। मग दिल्लीला जायचा आणि इकडं हे जे सासू सासरे आहेत तेच त्या सुनेचा सांभाळ करायचे। सुरुवातीला काही दिवस तो जो त्याचा मुलगा आहे तो याच घरामध्ये राहत होता आणि याच घरामध्ये राहत असताना त्याला बऱ्याच वेळेस असं काही समजत नव्हतं, असं काही घडत नव्हतं आणि त्याला पाहिजे तसे पैसे किंवा पाहिजे तसा इन्कमसुद्धा इथं होत नव्हता, म्हणून तो कामासाठी दिल्लीला गेला होता। मग आता या घरामध्ये रवी, त्याची बायको शांती आणि ती नवीन आलेली सून असे तिघंजण राहत होते। मग हे सगळं तिघंजण राहत असताना एक दिवस अचानक ती जी असणारी सासू आहे तिला अचानकपणे जाग येते। आता जाग आल्यानंतर ती पाणी पिण्यासाठी उठते। पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर ती उठून पाहते तर तिची जी सून आहे ती तिच्या बेडरूममध्ये नसते, ती सून एका दुसऱ्याच ठिकाणी असते। आता दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाहते तर त्या ठिकाणी ह्या शांतीचा नवरा रवी आणि त्याची सून नको ते कृत्य करत असतात, म्हणजे सासरा आणि सून नको त्या अवस्थेमध्ये असतात। आता स्वतःच्या नवऱ्याला सुनेसोबत पाहून ही शांती देवी भडकली होती आणि तिनं तिथंच भांडणाचा गोंधळ घातला होता। जोरजोरात आरडू लागली, दोघांनाही भांडू लागली।
आता त्या दोघांनी कसं तरी समजून बुजून तिला थांबवलं, जे झालं ते होऊ दे असं सांगितलं, इथून पुढे करणार नाही असं तसं केलं, पण ती शांतीदेवी ऐकायलाच तयार नव्हती. मग त्या सासऱ्यानं आणि त्या सुनेनं या शांतीदेवीला थेट इशाराच दिला की जर तुला या घरामध्ये राहायचं तर चुपचाप राहा, नाहीतर मग आम्ही तुला ठार करू, आम्ही तुझा काटा काढू आणि जो काही प्रकार घडलाय तो कोणालाही सांगायचा प्रयत्न करू नको, नाहीतर मग याचे अंजाम बुरा होईल, याचं काहीतरी वाईट होईल. आता शांतीदेवीनं सगळं काही डोळ्यानं बघितलं होतं आणि तिला घडलेला संपूर्ण प्रकार कळाला होता, म्हणून तिनं या गोष्टीचा उघड करण्याचं ठरवलं. जेव्हा तिला या ठिकाणाहून संधी मिळाली, ती या ठिकाणाहून पळून तिच्या माहेरी गेली. घडलेला संपूर्ण तिच्या भावांना सांगितला, तिच्या मुलाला सुद्धा सांगितला. तिचा मुलगा दिल्लीवरून आला आणि दिल्लीवरून आल्यानंतर त्याच्या आईला शांतीला भेटला आणि सगळा प्रकार उघड झाला. तो जो मुलगा होता त्यानं सुद्धा कबूल केलं की जेव्हा त्याचं लग्न झालेलं होतं, लग्नाचे जे काही पहिले काही दिवस होते त्या दिवसामध्ये संध्याकाळी तिचे आणि त्याच्या बायकोचे जेव्हा संबंध करण्याची वेळ यायची तेव्हा त्याला गाढ झोप लागायची आणि तो उठतच नव्हता, कारण की त्याची जी बायको आहे त्याची बायको त्याला झोपेच्या गोळ्या खाऊ घालायची आणि सासऱ्याबरोबर जाऊन झोपायची. बरेच वर्ष हा सगळा प्रकार चालला. मग त्याच्या बायकोनंच त्याला झोपेच्या गोळ्या देऊन इथं नको राहू, पैसे कमव, असं कर तसं कर म्हणून दिल्लीला पाठवलं आणि इकडं मात्र ती तिच्या सासऱ्याबरोबर म्हणजे रवीसोबत गप्पे मारू लागली, झप्पे मारू लागली. आणि हे सगळा प्रकार शांतीदेवीनं पाहिला आणि सगळ्या प्रकरणाला उघाडा झाला. जेव्हा ही सगळी गोष्ट रवीच्या लक्षात आली आणि त्याला समजलं की आता आपला भांडाफोड झालेला आहे, आता आपल्याला काही केल्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा त्याला स्वतःच्याच कृत्याची स्वतःच लाज वाटू लागली आणि म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. विषारी औषध प्राशन केलं. औषध प्यायल्यानंतर त्याच्या बायकोला शांतीला फोन केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. शांतीनं तिच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तरीही प्रयत्न केले. आजूबाजूच्या लोकांना फोन करून सांगितलं की त्यांना औषध प्यायलंय, त्याला वाचवायला जा, पण आजूबाजूचे जाऊपर्यंत त्या रवी हा मृत अवस्थेमध्ये पडलेला होता आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरने सुद्धा त्याला मृत घोषित केलं. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं वातावरण बदलत चाललं आहे, लोक कशा पद्धतीनं नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना करत आहेत, कशा पद्धतीनं कोण कोणासोबत वागत आहे, काय करत आहे, सगळा उताडा पाताडा आता असं काय घडत आहे, असे देखील प्रश्न आपल्या ठिकाणी पडू लागतात. पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.